नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। ज्या कंपनीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या जवळजवळ 100 कोटी रुपयाचा काय ते एफडी असतील किंवा माल देण्याच्या बाबतीमध्ये असतील पैसे गोळा केलेले आहेत आणि त्याच्यावर कार्यवाही व्हावी अशा पद्धतीची मागणी जी केलेली होती त्याला देखील आपल्याला यश आलंय। पोलिसांनी अर्जुच्या संबंधित केळकर नामक माणसाला अटक केलेली आहे, फडके नामक माणसाला देखील अटक केलेली आहे। हे लागेबांधे नुसते कोकणापर्यंत नाही आहेत तर हे पुण्यापर्यंत आहेत। मी आताच एसपी साहेबांची चर्चा केली, त्याच्यामध्ये पुण्यातले देखील काही लोक म्हणजे पुण्यामधले स्थानिक असं नाही म्हणजे पुण्यामध्ये पळालेले आहेत अशा लोकांना देखील पुढच्या 4-5 दिवसांमध्ये अटक होईल अशा पद्धतीचं त्यांनी मला ब्रीफिंग केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे अर्जुच्या जे खातेदार होते त्यांना ज्या पद्धतीनं फसवण्यात आलं, माझी पालकमंत्री या नात्यानं जिल्ह्यातल्या सगळ्याच नागरिकांना एक विनंती आहे की अशा पद्धतीच्या कंपन्या ज्यावेळी आपल्याकडे पैसे दुप्पट करून देतो म्हणून येतात आणि आंधळेपणानं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांच्याकडे आपण पैसे देतो, तर ही देखील सवय बंद केली पाहिजे। पूर्ण खात्री केली पाहिजे की आपण पैसे कोणाकडे देतोय। कारण अर्जू संदर्भातल्या अनेक महिला भगिनींनी असं सांगितलं की आम्हाला कच्चा माल मिळणार होता, आम्हाला गाडी मिळणार होती, आम्हाला अजून काही मिळणार होतं, म्हणून आम्ही आमचे दागिने विकून अर्जू कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले होते। आणि म्हणून अशा ज्या कंपन्या भविष्यामध्ये ऍड देतील त्या ऍडची पूर्ण खात्री करून ती कंपनी योग्य आहे की अयोग्य आहे, त्याच्याकडे सगळ्या परमिशन्स आहेत का। आपल्याला रत्नागिरीकरांना 2 महत्वाचे मोठे अनुभव आहेत। तो म्हणजे पहिली सॅफ्रॉन, त्याच्यानंतर कल्पतरू, संचयनी, पॅन कार्ड, हे 2 नाही कामधेनू असे भरपूर अनुभव आपल्याला आहेत। आणि हे अनुभव आपल्या गाठीला असताना देखील आपण अशामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो, ही काही चूक मी नागरिकांची म्हणणार नाही, पण भोळे बावडेपणानं अशा लोकांवर ते विश्वास ठेवतात। अजून एक महत्वाची गोष्ट या मार्फत मला रत्नागिरीकरांना सांगायची ते म्हणजे इथल्या अटक असलेल्या काही लोकांनी असं सांगितले की आम्ही काही राजकीय पक्षाशी निगडीत आहोत। मी तर स्वतः पोलीस अधीक्षकांना सांगितलेलं असेल, कोर्टचा राजकीय पक्ष आहे मला माहित नाही, पण माझ्या शिवसेना पक्षाशी निगडीत आहे म्हणून जर आरोपी सांगत असेल तर त्याच्यावर आहे त्याच्यापेक्षा कठोर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना आणि निर्देश मी आजच पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत। त्याच्यामुळे विनंती ही आहे की अशा कंपन्यांवर विश्वास ठेवून आपण जे पैसे इन्व्हेस्ट करतोय ते खात्री करून गेली पाहिजे, जेणेकरून ज्या 7-8 कंपन्यांमधून आपल्याला अनुभव आलेले आहेत तसे अनुभव पुन्हा रत्नागिरीकरांना येणार नाहीत। जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।